Hello, today we are going to see here lesson number 1, linear equation in two variables. So the practice set 1.1, practice set 1.1. Now first question, see here, is given to you that there is question, complete the following activity to solve the simultaneous equation, and here is given to you the simultaneous equation. Okay, now see here, the 5x plus 3y is equals to 9. We studied in 9th standard that there is the two type of equations. First is simultaneous equation, we have solved by the elimination method, and other is that substitution method. Now we solve the all questions with simultaneous equation by the elimination method. Okay, 5x plus 3y is equals to 9. The equation is there. Now 2x minus 3y is equal to 12. This is the second equation. Okay, the pattern of solving the sum. Okay, let add the equation 1 and 2. Okay, here they add the equation 5x plus 3y is equals to 9. Similarly, 2x minus 3y is equals to 12. Okay, so from equal to sign we solve. Okay, from either side of equal to. 9 plus 12 how? 21. Okay, this one and this one get cancelled. Okay, because plus and minus same coefficient, same coefficient as well as same variable, and there is the sign differ, plus or minus. So hence we cut then we got here 0. Okay, the step is pick here. I give you step 5x plus 3y is equals to 9 plus 2x minus 3y is equals to 12. These 3 get cancelled. Similarly, 7x is equal to 21. This step is followed here. Okay, x is equals to 21 upon 7. Okay, 7 ones are 7, 7 threes are. Therefore, x is equals to 3. Understood? Now, the next is here, place x is in equation number 1. Okay, तुम्हाला याच्यातली सगळ्यात सोपी इक्वेशन कोणती वाटत आहे? जसं इथे 5x आहे प्लस 3y इज इक्वल्स टू 9 आणि इथे 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 12. याच्यातली सगळ्यात सोपी इक्वेशन तुम्हाला कोणती वाटत आहे? तर माहिती आहे का, सगळ्यात जास्त रेफर कोणती करायची? जिथे ॲडिशन राहतं, कारण की आपल्याला जर सम करताना प्रॉब्लेम नाही जात मायनस आणि प्लसचा. त्यामुळे इथे कधीही याची घ्यायची, म्हणजे प्लसमध्ये घ्यायची. तुम्हाला जर प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर 5x, हिअर 5x इंटू 3. कसा इथे इक्वेशन लिहून घेते, फ्रॉम फर्स्ट म्हटलेलं आहे. तर फर्स्ट इक्वेशन आपली 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 9. समजलं? तर आता 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 9. मग 5xची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली आहे? व्हॉट द x व्हॅल्यू is 3 here. So 5 into 3 plus 3y is equals to 9. Understood? Then 5 into 3. What is 5 into 3? 15. Yes. Then answer is 15. Plus what is 3y? Similarly we write 3y is equals to 9. Okay.
Now you see here there is a number term, then put the number that side, either side of the equation or either side of the equal to's. So मी तुम्हाला इथे स्टेप सांगते हां. ही झाली स्टेप, म्हणजे ही पहिली स्टेप नाही, ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप समजा, त्याच्यानंतर ही दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप आहे, इथे डायरेक्टली दिलेलं आहे. मग त्यानंतर हे चौथी स्टेप. ओके, तुमची चौथी स्टेप. तर 3y इज इक्वल्स टू हा 15 आपण इकडे घालू, हा प्लसमध्ये आहे ना, इकडे जाऊन काय होईल मायनसमध्ये, म्हणजे 9 - 15. तसंच सिमिलरली 3y इज इक्वल्स टू -6. आन्सर काय आलं आपलं -6. आता मग y, इथे पण नंबर आहे, इथे पण हे आहे, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तर मल्टिप्लिकेशनचं कधी काय होतं, इक्वल टूच्या इकडे डिव्हिजनमध्ये जातं. म्हणजे इथे समजा प्लस असेल, इक्वल टूच्या इकडे मायनसमध्ये जाईल. इकडे समजा मायनस असेल तर इक्वल टूच्या इकडे प्लसमध्ये जाईल. ओके, आणि समजा इथं जर डिवाईडमध्ये असेल तर इकडे जाऊन मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, आणि इकडे समजा मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर इकडे जाऊन काय होईल, डिवाईड होईल त्याचं. ओके, हे लक्षात ठेवायचं की इक्वल टूच्या साईनच्या इकडे गेलं की काय होतं आणि इक्वल्स टूच्या इकडे साईन गेलं की काय होतं. ओके, नंतर y इज इक्वल्स टू -3. कसं -2 कसं आलं, तर 3 1 चा 3 2 चा, आणि हे मायनसचं साईन असंच्या असं राहिलं. ओके, तर मग आन्सर काय आलं -2. वायची व्हॅल्यू -2. देअरफॉर आपण इथे सोल्युशनमध्ये काय लिहू, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, याला सगळ्यात म्हणजे आपण जर हे लिहिलं नाही ना तर आपल्याला इथे आपला एक कोणी एक कट करू शकतो इथे मार्क, आणि कोणी हाफ मार्क इथे तुमचा जाऊ शकतो. तर एक्स आणि वायची व्हॅल्यू, सोल्युशन इज एक्स, आणि वायची व्हॅल्यू काय आली 3 - 2. एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू -2. हे तुम्हाला लिहायचं आहे. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. तो आहे सेकंड क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हिअर यू गिवन द सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, अँड देर इज नॉट एनी मेन्शन. इथे कोणतंच मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्ही एलिमिनेशन मेथडनी सॉल्व करा किंवा सबस्टिट्यूटिंग मेथडनी सॉल्व करायचं. इथे कोणतंच एक्सेप्शन दिलेलं नाही आहे, ॲज वेल ॲज कोणतं सजेशन इथे दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपण इथे वी हॅव फ्रीडम टू सॉल्व एनी इक्वेशन or any simultaneous equation by any method. Okay, now we are going to see your first example. Very easy, you know that. Similarly, आता आपलं जे फर्स्ट एक्झाम्पल आपण शिकलो, कंप्लीट द टेबल, कंप्लीट द बॉक्सवालं, ॲज सिमिलर ॲज ते सेम करायचं आहे. मी इथे इक्वेशन लिहून घेते. काय आपलं इक्वेशन, 3a + 5b इज इक्वल्स टू 26. आणि नंतर काय आहे, नंतर आहे a + 5b इज इक्वल टू 22. हे आपलं सम आहे. ओके, आता हे जे तुमचं सम इथे दिलेलं आहे, 3a + 5b इज इक्वल्स टू 26, a 5b इज इक्वल्स टू 22. ओके, हे तुम्हाला सम दिलेलं आहे इथे. तर 3 तुम्हाला इथेच जस्टिफाय करून घ्यायचं, कारण की आपल्याला पेपरमध्ये इतका वेळ राहत नाही सॉल्व करण्यासाठी. त्यामुळे इथेच तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे की आपलं आन्सर किंवा याच्यामधलं काय कॅन्सल होऊ शकतं, किंवा याच्यातले व्हेरिएबल्स काय निघू शकतात, किंवा याच्यात कोएफिशियंट कोणाकोणाला आहे, हे आपण इथे जस्ट पटकन एका याच्यामध्ये जस्टिफाय केलं. त्यानंतर आपण हे म्हणजे हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली लिहून घेऊ. हॉरिझॉन्टली म्हणजे असं लिहून घेऊ, व्हर्टिकली ॲज एकाखाली एक, a + 5b इज इक्वल्स टू 22. ओके, लिहिलं. आता याला नंबर द्यायचे. हा इक्वेशन नंबर 1 आहे आपला, हा इक्वेशन नंबर 2 आहे आपलं. कळलं. आता तुम्हाला इथे काही दिसत आहे का सेम? ऑलमोस्ट तुम्हाला दिसेलच इथे सेम दिसते का? हो, मला 5b आणि 5b सेम दिसत आहे, म्हणजे याच्यात आपल्याला एक स्टेप कमी आहे. ओके, तर इथे मी काय म्हणेल, सबट्रॅक्ट. ओके, मी इथे म्हणेल सबट्रॅक्ट.
इक्वेशन 2 फ्रॉम इथे फ्रॉम 1. ओके, मी सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 लिहिलेलं आहे. मग आपल्याला सबट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. सिक्वेन्स नाही बदलायचं, सेम सिक्वेन्स, पण ॲज वी नो की सिक्वेन्स आपल्याला सेम लिहायचं आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं की इथे आपल्याला ॲज इट इज. आता मी तुम्हाला इथे पेन्सिलने समजून सांगते, पेपरमध्ये पेन्सिलने करायचं नाही. ओके, मी म्हटलेलं सबट्रॅक्ट म्हणजे आपल्याला सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करायची आहे. मायनस आहे इथे, इथे आधी काय होतं प्लस होतं, मी त्याच्याबरोबर काय केलं मायनस केलं. मायनस इथे सुद्धा काय होईल प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस, म्हणजे ही पूर्ण इक्वेशन काय होईल मायनसमध्ये जाईल. ओके, हे कळलं. हे इक्वेशन कशात होती प्लसमध्ये होती. मी इथे काय म्हटलं सबट्रॅक्ट करायचं आहे मला, म्हणून मी इथे सबट्रॅक्ट लिहिलं. मग सबट्रॅक्ट लिहिल्यावर मायनस प्लस, हा प्लस आहे ना, हा इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस मायनस, हे इथे साईन नसतं, म्हणजे कोणतं साईन असतं प्लसचं साईन असतं, प्लस मायनस प्लस मायनस, म्हणून हे पूर्ण इक्वेशन काय झाली मायनस झाली. आता तुम्ही इथे डायरेक्टली सॉल्व करा किंवा वेगळे इक्वेशन घेऊन सॉल्व केलं तरी चालेल. आणि सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवा, ही पूर्ण टर्म कॅन्सल होईल का, कारण इथे मायनसचं साईन आहे आणि इथे प्लसचं साईन आहे. ओके, इकडून आपण सॉल्व करून आणत असतो ना. 26मधून 22 गेले, किती राहिले 4. ऑब्वियसली 4 राहिले, तर इथे 4. मोठ्या संख्येला प्लसची साईन आहे म्हणून इथे काय येईल प्लसच येईल. इज इक्वल टू, हे तर कॅन्सलच आहे, त्यामुळे 3a मायनस a, 3a मधून a काढा, किती राहिले येस 2a, आणि मोठ्या संख्येला प्लसची साईन आहे त्यामुळे इथे काही प्लसची साईन लिहिली. मग आपण हे लिहून घेऊ, a इज इक्वल्स टू 4, a इज इक्वल्स टू 4/2. ओके, 4/2. मग त्याच्यानंतर हे कॅन्सल करू, 1 जा 2 जा, म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली 2 भेटली. लगेच्या लगेला बॉक्स करायचं आणि देअरफोर. ओके, हे इथे लिहायचं विसरायचं नाही की 1 आहे आणि हे सेकंड आहे. ओके, इथे लिहायचं विसरला की मग झालं. त्यानंतर इथे बघा आपल्याला याची व्हॅल्यू काय भेटली, ही भेटली. मग आपण लिहायचं इथे पुट a इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन. तुम्हाला यापैकी कोणती इक्वेशन आवडलेली आहे, तर मी म्हणेल की मला सेकंड इक्वेशन आवडली, कारण की जास्त व्हेरिएबल पण आहे, पटकन होऊन जाईल. त्यामुळे मग मी इथे लिहेल इक्वेशन नंबर 1. मग मी इक्वेशन नंबर लिहून घ्यायची म्हणजे लिहायची, इथे इक्वेशन सोडायची नाही. काय लिहिणार a प्लस 5b इज इक्वल्स टू 22. ओके, a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू मला माहिती आहे 2 आहे, मग मी ते 2 लिहिली, प्लस 5 ची व्हॅल्यू माहिती नाही इज इक्वल्स टू 22, म्हणजे प्लस 5b इज इक्वल्स टू, हा 2 प्लसमध्ये इकडे जाऊन काय होईल मायनसमध्ये होईल, म्हणजे इथे काय येईल 22. मी इथे स्टेप वाढवत आहे, त्यानंतर मी स्टेप स्पीक करेल. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथे काय आहे, मी फास्टमध्ये करणार हा नंतर, जसं तुम्हाला तर स्टार्टिंगमध्ये समजलं पाहिजे त्यासाठी मी लवकर करत आहे. ओके, 5b इज इक्वल्स टू 22 मायनस 2. मग 5b इज इक्वल्स टू काय आलं 20 आलं. तुम्हाला सांगितलं होतं मी रूल, मल्टिप्लिकेशन असलं इकडे इक्वल्स टूचं इकडे गेलं की काय होतं डिवाइडलं होतं. फ्रॉम आयदर साइड ऑफ इक्वल टू इट्स गोज इन डिव्हिजन. सो b इज इक्वल्स टू 20/5. 1 जा, ओके दिसत आहे ना, हां 1 जा आणि 4 जा. ओके, समजलं. त्यानंतर आपली b ची व्हॅल्यू काय आली, b इज इक्वल्स टू 4. आणि एकदम फास्ट मोशनमध्ये आपल्याला इथे डॉट आणि हे करायचं, आणि शेवटी विसरायचं नाही सॉल्युशन लिहायला. सॉल्युशन इज इक्वल टू लिहाल की इज
एक्स अँड वाय, एक्स अँड वाय. ओके. किंवा तुम्ही असं सुद्धा लिहिलं, इथे असं सुद्धा लिहिलं की ए बी इज इक्वल टू काय आहे, एची व्हॅल्यू 2, बीची व्हॅल्यू. अंडरस्टूड. ओके. आता हे तुम्हाला कळलं असेल. मी एकदा अजून थोडक्यात समजून घेते तुम्हाला थोडासा एकदा. सेकंडमध्ये आता आपल्याला एक्स प्लस 7y इज इक्वल टू 10, 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7 हे इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. आता ते आपल्याला कोणत्या एलिमिनेशन मेथडने आपल्याला हे सॉल्व करते. आपण फर्स्टसुद्धा कशाने सॉल्व केलं, एलिमिनेशन मेथडने सॉल्व केलं. हे सुद्धा कशाने करणार आहे, एलिमिनेशन मेथडनी सॉल्व करणार आहे. ओके. तर आपण हे सॉल्व करून घेऊ. आणि मी तुम्हाला सांगते की मी हे थोडंसं फास्टमध्ये घेणार आहे. म्हणजे आपल्याला फास्टमध्ये घेण्याचं कारण की तुम्हाला सुद्धा सवय लागली पाहिजे की फास्टमध्ये सॉल्व करण्याची. तर त्यामुळे आपण फास्टमध्ये घेणार आहोत. तर मी सगळ्यात पहिले हे आपल्याला वर्टिकली हॉरिझॉन्टली दोन्ही साईडनी इक्वेशन लिहून घ्यायची. त्यामुळे मी लिहून घेते 7y इज इक्वल्स टू 10. ही आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. ओके. हे इक्वेशन आपली 2 आहे. ओके. आता इथे लिहिणार मी काय लिहिणार बघा, कोइफिशियंट सेम आहे का नाही. इथे 7 आहे, इथे 2 आहे, इथे 10 आहे, इथे 7 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे, म्हणजे सेम नाही आहे. मग मी याला सेम करायचं आहे. मी काय करेल, याला मला सेम करायचं. मी काय करेल, तर मी काय करेल, मल्टिप्लाय करेल. कशाला मल्टिप्लाय करेल, मी आता इथे थोडक्यात सांगते तुम्हाला पटापटा. याला मी कशाने मल्टिप्लाय, इथे 1 आहे ना, मी 1ला कशाने मल्टिप्लाय करू शकते आन्सर मिळवण्यासाठी. मग मी 3नी मल्टिप्लाय करेल. कशाने मल्टिप्लाय करेल, पूर्ण इक्वेशनला मी कशाने मल्टिप्लाय करेल, 3नी मल्टिप्लाय करेल. तर आता इथे लिहून घ्यायचं की आपल्याला 3नी मल्टिप्लाय करायचं. म्हणून मल्टिप्लाय बाय इक्वेशन नंबर 1 बाय इक्वेशन 1 आहे ना, म्हणून इथे 1 बाय कशाने, 3नी करणार आहे मी. तर मी लिहून घेणार. मग काय लिहिणार की 3 इक्वेशनला एक्स प्लस 7y इज इक्वल्स टू 10 आणि सेम ॲज प्रॉपरली मायनस 2y इज इक्वल्स टू 7 हे लिहून घेतली. आणि इथे इक्वेशन नंबर 2 नाव दिलं, इथे इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. मी लिहून घेतलं की 3x 3 7 21, सगळ्यांना माहिती आहे काय होते 21 इज इक्वल्स टू 30. ओके. तर आपण इथे लिहिलं 3x प्लस 21y. काय केलं, मल्टिप्लाय केलं. 3नी एक्सला मल्टिप्लाय केलं, मग 3x आलं. आणि 3नी 7ला मल्टिप्लाय केलं, काय आलं 21y आलं. 3नी 10ला मल्टिप्लाय केलं, 30 आलं. इतकं सिम्पल. त्यानंतर इथे सेम ॲज इट इज इथे 3x लिहिलं प्लस काय आहे, प्लस आहे की मायनस आहे, मायनस आहे. सॉरी, इथे प्लस नाही आहे, मायनस आहे. मी मायनस केलं. ओके. 2y साईनवर लक्ष द्या कारण की साईनमध्ये खूप प्रॉब्लेम जाऊ शकतो. आणि 2. ओके. हे लिहिलं. आता या पूर्ण इक्वेशनला तुम्हाला इथे काहीतरी कमी दिसत असेल तर ते तुम्ही इथे करू शकता फिलअप. तर तुम्हाला इथे काही इक्वेशनमध्ये आयडेंटिफाय करण्यामध्ये तुम्हाला काही कमी वगैरे दिसत आहे, येस दिसत आहे. तर मी लिहिणार इथे तुम्हाला काय कमी दिसत आहे, तर इथे साईनचं डिफर आहे. आपण सेम तर केला कोइफिशियंट, पण काय आहे साईनचं डिफर आहे. म्हणून आपण इथे लिहिणार की काय लिहिणार, सबट्रॅक्ट. मी सबट्रॅक्ट का लिहित आहे,
सबट्रॅक्ट का लिहित आहे, कारण की इथे दोन्हीकडे काय ॲडिशनचं आहे, म्हणून इथे मी सबट्रॅक्शन करत आहे. ॲडिशन असलं समजा इथे दोन्ही सम ॲड असले तर आपण सबट्रॅक्ट करणार, सबट्रॅक्ट असलं तर ॲड करणार. ओके, सबट्रॅक्ट इक्वेशन इथे सॉरी ई झाला एच झाला इथं. ओके, इक्वेशन नंबर कोणता नंबर, इक्वेशन नंबर कोणता नंबर, 2 नंबर, इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 3. ओके, मग सबट्रॅक्ट करून घ्यायचं. काय करणार, 3x प्लस 2y 21y इज इक्वल्स टू 30. 3x minus 2y is equals to 7. ओके, isn't it? आता इथे काय लिहिणार मी, इथे काय आहे बघा, मी म्हटलं सबट्रॅक्ट करायचं मला, मग मी इथे काय लिहिणार, सबट्रॅक्टचं साईन लिहिणार. काय लिहिणार, सबट्रॅक्ट. ओके, मी इथे सबट्रॅक्टचं साईन लिहिलं. त्यानंतर मी ते सबट्रॅक्टचं साईन लिहिल्यानंतर सबट्रॅक्ट मीन्स मायनस मायनस काय होतं, प्लस होतं, मग मी ते प्लस लिहिलं वरती. मायनस प्लस मायनस, आन्सर आपल्याला काढायचं आहे. बघा कसं काढणार, 30मधून 7 गेले, किती राहिले, 33 है ना, 33 राहतात ना. राहतात का, नाही. मग किती राहतील, 30मधून तुम्ही 23 राहील, काय किती राहील, 23. मग आता इथे काय लिहिणार, 23 इज इक्वल्स टू 33 राहणार का, नाही 23 राहणार. त्यानंतर आधी हे कॅन्सल करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला थोडंसं सम सॉल्व करायला इझी जाईल. त्यासाठी इथे मायनस करून घ्यायचं. त्यानंतर 21 प्लस, इथे प्लसचं साईन आहे, 21 प्लस 2 किती होतं, 23, म्हणजे इथे 23y. इथे आन्सर काय येईल, 23y इज इक्वल्स टू 23y इज इक्वल्स टू 23/23. 1 जा वायची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 1. आता वायची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटलेली आहे. वायची व्हॅल्यू आपल्याला किती भेटलेली आहे, 1 भेटलेली आहे. कसं करणार, 1 तर भेटलेली आहे, 1 दिसत आहे ना तुम्हाला इथे. ओके, 1 दिसत आहे. हां, वायची व्हॅल्यू किती भेटली, 1 भेटली. मग आपल्याला सोल्युशन आपलं काय राहील, सोल्युशन लिहिणार का नाही, मग काय लिहिणार, पुट लिहिणार. पुट इक्वेशन नंबर काय, इक्वेशन नंबर पुट इक्वेशन नंबर कोणता, तुम्हाला सगळ्यात सोपा कोणता जाणार आहे, 1. पुट इक्वेशन नंबर 1 व्हॅल्यू, पुट इक्वेशन नंबर 1 व्हॅल्यू काय लिहिणार, व्हॅल्यू y इज इक्वल्स टू 1. मी हे तुम्हाला सेकंड मेथड सांगत आहे. मी आधीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, पुट a इज इक्वल्स टू काय सांगितलं होतं, मी आधीच्या इक्वेशनमध्ये तुम्हीच बघत नाही. मी तुमच्या आधीच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, पुट a इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन नंबर 1. पण मी यामध्ये सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगत आहे की वेगळी मेथड. ओके, हे सांगत आहे मी वेगळी मेथड. त्यानंतर बघा कसं सॉल्व करणार. मी इक्वेशन नंबर 1 लिहिलेलं आहे. इक्वेशन नंबर 1 आपली काय आहे, ही आहे, x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. मी लिहून घेते इथे, x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. Isn't it? आता मला सांगा तुम्ही काय करायला इथे, ऑब्विसली वायची व्हॅल्यू पुट करा.
मग कसं कराल, एक्स प्लस 7 1 इज इक्वल्स टू 10. ही पूर्ण मेथड सांगत आहे बोर्डमध्ये कसं सॉल्व करायचं, काय कसं करायचं. ओके, हे तुम्हाला कळलं पाहिजे. एक्सची व्हॅल्यू तशीच्या तशी प्लस 7 येईल इज इक्वल्स टू 10. एक्स इकडे प्लसमध्ये आहे, 7 इकडे प्लसमध्ये आहे, तिकडे जाऊन मायनसमध्ये जाईल म्हणजे 10 - 7. तर एक्सची व्हॅल्यू मला भेटलेली आहे. किती आहे, एक्समधून तुमची 7 गेली, किती राहिले 3. तर ऑब्वियसली एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची 3. आणि इथे तुम्ही काय लिहाल सोल्युशनमध्ये, सोल्युशन ऑफ एक्स आणि वाय इज इक्वल्स टू, इथे तुम्हाला काय भेटलेले, वायची व्हॅल्यू 1 आणि एक्सची व्हॅल्यू 3. मग इथे काय लिहिणार तुम्ही, एक्सची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला 3 आणि वायची व्हॅल्यू 1. ओके, हे तुमचं काय राहील, सोल्युशन ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल्स टू 3 and 1. ओके, आता आपण आपलं नेक्स्ट सम सॉल्व करू, जे की म्हणजे मला असं वाटतं की तो खूप सोपं सम आहे त्यासाठी. आणि आपले 2 क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहे, त्याच्याने तुम्हाला ते प्रॅक्टिससुद्धा झाली असेल सॉल्व करण्याची. तर थर्ड सम आपलं काय आहे बघूया. आपलं थर्ड सम आहे 2x - 3y इज इक्वल्स टू 9 अँड 2x + y इज इक्वल्स टू 13. हे तुम्हाला ऑब्वियसली येणार आहे आणि एकदम फास्टमध्ये आपण याचं जर थोडंसं हे केलं, तुम्ही पण सॉल्व करा माझ्यासोबत, ॲज वेल ॲज मी तुम्हाला सुद्धा आन्सर, या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला दाखवणार आहे. ओके ओके, इथे मी तुम्हाला थर्ड क्वेश्चन सॉल्व करून दिलेला आहे. बघा इक्वेशन काय आहे, 2x - 3y इज इक्वल्स टू 9 आणि 2x + y इज इक्वल्स टू 13. आय होप तुमचंसुद्धा सॉल्व झालेलं असेल आणि आन्सर ऑब्वियसली तुमचं राईट आलेलं असेल, कारण की आपण 2 क्वेश्चनची प्रॅक्टिस केलेली आहे आणि इझिली आपल्याला समजता येईल की हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे. ओके, मी हे आणि हे, ओके, हे लक्षात आलं. आणि त्यानंतर मी एकाखाली एक इक्वेशन काय केले, लिहून घेतले. काय केले, लिहून घेतले. त्यानंतर बघा मी काय केलं, इथे मला व्हेरिएबल्स सगळे सेम दिसते. बघा व्हेरिएबल, म्हणाला आता व्हेरिएबल कोणते सेम दिसतात ते तुम्हाला बघा, इथे 2 दिसला सेम. फक्त मी इथे एक्सची मायनसची साईन लावली. मी तुम्हाला ते सांगते कसं मी सॉल्व केलेलं आहे. ओके, मी इथे जे स्किप केलेली जी स्टेप आहे ते तुम्हाला सांगत आहे. तर बघा सॉल्व कसं करणार, मी आता पेन्सिलने सॉल्व करून दाखवू की पेनाने, पेन्सिलने दाखवते. ओके, मला पेन्सिलने आवडते लिहायला, काय करू. ओके, त्यानंतर बघा मी एकदा क्वेश्चन लिहून घेते किंवा बघून घेते. बघा 2x - 3y इज इक्वल्स टू 9 आणि 2x + y इज इक्वल्स टू 13. ओके, हे तुम्हाला कळलं कसं सॉल्व करणार. व्हेरी गुड. हॉरिझॉन्टली लिहून घेणार, हॉरिझॉन्टली लिहून घेणार, -3y इज इक्वल्स टू 9 आणि ॲज इट इज सेम आपण हे सुद्धा लिहून घेणार. आणि इथे 1 हे क्वेश्चन आणि हा इक्वेशन नंबर 2. ओके, आता तुम्हाला इथे काहीतरी सेम दिसतंय ॲज इट इज. तुम्हाला इतकं काहीच करायचं गरज नाही आहे. मग तुम्ही लिहिणार, मी सबट्रॅक्ट करते, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 from 1. ओके, मग तुम्ही ही सबट्रॅक्ट केली की तुम्हाला ही अशी इक्वेशन दिसेल. कशी दिसेल, अशी इक्वेशन दिसेल. अशी इक्वेशन दिसेल तुम्हाला. बघा 2x - 3y इज इक्वल्स टू 9 आणि इथे आधी काय होतं, इथे प्लस होता. आधी इथे काय होता, प्लस होता, प्लस चार्ज होता. मग इथे प्लस होता, त्यामुळे आपण इथे काय म्हटलं, सबट्रॅक्ट. आपण काय म्हटलं, सबट्रॅक्ट. तर सबट्रॅक्ट मायनस
प्लस मायनस मायनस. मग ॲज इट इज सेम आपण इथे सुद्धा केलं. जसं प्लसनी काय होतं मायनस होतं. मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस. समजलं कसं केलं? ॲज इट इज सेम आहे. 19मधून 13 गेले, किती राहिले? किंवा 13मधून 19 काढा, किती राहिले? 4 राहिले. आणि मोठ्या नंबरला कशाची साईन आहे? मायनसची साईन आहे, म्हणून इथे काय आलं? -4 इज इक्वल्स टू -3मधून y काढा, किंवा -3मधून y काढा ना. काय येणार? इथे मायनस मायनस आहे, हे लक्षात ठेवायचं. मायनस मायनस आहे, प्लस नाही आहे, हे लक्षात ठेवा. प्लस नाही आहे, प्लस हे आधीचं चिन्ह आहे. प्लस हे काय? क्वेश्चन मधलं चिन्ह आहे, क्वेश्चन मधलं. इथे फक्त मायनस साईन आहे बघा, मायनस. म्हणजे -3y -y काय होतं? मायनस मायनस गेट प्लस, -4y. आणि मोठ्या संख्येला कशाची साईन आहे? मायनसची साईन आहे, त्यामुळे पटापट -4 लिहून ठेवायचं. त्यानंतर बघा काय झालेलं इथे, -4y इज इक्वल्स टू -4, y इज इक्वल्स टू -4, -4, 4 गेट कॅन्सल. हे लक्षात आलं. y इज इक्वल्स टू 1. ओके, ॲज इट इज सेम स्टेप आहे, काहीच डिफरंट नाही आहे. पण ते कसं तुम्ही एक प्रकारचं. आणि त्यानंतर आपण लिहिणार इथे पुट y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 2. आता तुम्ही म्हणाल डिफरंट वेनी कशाला लिहून देता? एकाच वेनी लिहून द्या. ॲज तुम्हाला जसं चांगलं वाटतं. पुटिंग y इज इक्वल्स टू, तुम्हाला सगळ्यात जास्त हे सोपं वाटतं, त्यामुळे मी सगळं याच्यातच सांगेल तुम्हाला. पुटिंग y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 2. ओके, आणि yची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 2मध्ये पुट केली. त्यानंतर मग yच्या जागी मी 1 लिहिला. म्हणजे y 2y इज इक्वल्स टू 2y प्लस 1 इज इक्वल्स टू 13. y इज इक्वल्स टू 13मधून -1 गेला. 2y इज इक्वल्स टू 12, 2x. ओके, y नाही 2x, बोलताना चुकी फ्लोमध्ये. तर 2x इज इक्वल्स टू 12 आणि x इज इक्वल्स टू 12/2. काय राहील? x इज इक्वल्स टू 6. तुम्ही जर असं सुद्धा लिहिलं सॉल्युशनच्या जागी इज अ सोल्युशन, तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. किंवा तुम्ही असं जरी लिहिलं की आपण जे आधी लिहिलं होतं असं जरी लिहिलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील या क्वेश्चनमध्ये. आता तुम्हाला समजा चेक करायचं की अरे आपला आन्सर बरोबर आलं की नाही, तर तुम्ही ही मेथड वापरू शकता. म्हणजे इथे वापरलेली आहे, पेन्सिलने लिहिलेली आहे. 2x प्लस y इज इक्वल टू 13. एक्सच्या जागी 6 ठेवा, वायच्या जागी 1 ठेवा. ओके, जे व्हॅल्यू आहे इथे बघा, एक्सची व्हॅल्यू 6 आहे, वायची व्हॅल्यू 1 आहे. ॲज इट इज आपण इथे ठेवणार आहे y प्लस 1 इज इक्वल टू 13 आणि 13 इज इक्वल टू 13. म्हणजे दोन्ही साईडी काय आहे? इक्वल आहे. म्हणजे आन्सर काय आहे? राईट आहे आपलं. ओके, हे लक्षात आलं. आता आपण 4th एक्झाम्पल सॉल्व करू. ओके, इक्वेशन नंबर. आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला ॲज इट इज सेम आहे, त्यामुळे हे तुमचं होमवर्क आहे. पण त्या होमवर्क तुम्ही आन्सर सांगणार आहे आणि सॉल्युशनसुद्धा दाखवणार आहे. आणि ते तुम्हाला स्वतःच्या मनाने सॉल्व करायचं आहे. तुम्हाला ते सॉल्युशन कसं सॉल्व केलेलं आहे याचं हे पण बघायचं. ओके, क्वेश्चन नंबर 4 आपण बघणार होतो. तर क्वेश्चन नंबर 4 बघा कसं सॉल्व केलेलं आहे. ॲज इट इज तुम्हाला समजेल असं सॉल्व केलेलं आहे. फक्त तुम्हाला इथे एक स्टेप मिसिंग दिसेल, ती आहे सबट्रॅक्शनची स्टेप. तर ते मी इथे लिहून सांगते तुम्हाला. मला करायचं आहे. ओके, ही स्टेप मिसिंग आहे, तुम्हाला लिहायची आहे. कळलं? त्यानंतर आन्सर हे आलं. आन्सर आपलं 2n इज इक्वल्स टू पुट n इज इक्वल्स टू, एकदा वापस बघा, आणि ॲज इट इज आपलं आन्सर आलेलं आहे. आणि शेवटची एक स्टेप मी लिहून देईल तुम्हाला. बघा काय लिहिणार, सोल्युशन
इज एक्स वाय इज इक्वल्स टू काय लिहाल, एमची काय आहे 5 व्हॅल्यू आहे आणि एनची काय आहे 2 व्हॅल्यू आहे. ओके, कळलं? ओके, हे सॉल्युशन तुम्हाला कळलं असेल आय होप. आणि तुमचंसुद्धा आन्सर राईट आलं असेल, कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं जर आन्सर राईट आलं असेल तर आणखीन एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देईल, तो आहे 5th क्वेश्चन. त्याचं सॉल्युशन मी दाखवते, पण कसं आहे तुम्हाला होमवर्क करायला दिलं तर तुम्ही माझ्या स्पीडनी सॉल्व कराल. तर बघा 5th क्वेश्चन आपला कसा सॉल्व केलेला आहे. तर हे तुमचं 5th क्वेश्चन आहे, म्हणजे सेकंड क्वेश्चनमधलं 5th एक्झाम्पल आहे बघा. 5x + 2y इज इक्वल्स टू -3 ॲज वेल ॲज x + 5y इज इक्वल्स टू 4. आणि हे त्याचं सॉल्युशन आहे. तुम्हाला जर फास्ट होत असेल तर तुम्ही ॲज इट इज याला स्लो मोशनमध्ये करून स्पीडबॅकमध्ये जाऊन करू शकता. आणि सगळ्यात लास्टमध्ये सॉल्युशन आहे. आणि जर तुमचं हे सॉल्युशन आलं असेल तर आय होप कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्हाला म्हणजे हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे हे समजलं असेल. टफ क्वेश्चनसुद्धा याच मेथडनी सॉल्व केला जातो, पण त्याला आपण सिम्प्लिफाय करतो आणि मग सॉल्व करतो. ओके, आता आपण 6th क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. आपला क्वेश्चन नंबर 2 मधला 6th आहे. तर यालासुद्धा कसं सॉल्व करायचं आहे हे एकदम सिम्पल आहे. आपण अपॉनमध्ये पाहून घाबरून जातो, घाबरायचं नाही आहे. आपण सगळ्यात पहिले आपली ही फर्स्ट इक्वेशन आहे त्याला घेऊन घेऊया. तर आपण इथे लिहिणार, म्हणजे मी फर्स्ट लिहिते इथे. तर आता हे लिहून घेतलेली इक्वेशन. त्याच प्रकारे तुम्हाला इथे काहीतरी दिसत आहे सेम 3 3 3 3 दिसते. तर मग आपल्याला हे कॅन्सल आउट करायचं आहे, आपल्याला साधी इक्वेशन बनवायची आहे एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये. येस, तर मग आपण काय म्हणणार इथे मल्टिप्लाय, काय म्हणणार मल्टी इक्वेशन नंबर 1 बाय 3. अंडरस्टूड? करून घ्या. 3 × 1/3x + 3 × y इज इक्वल्स टू 3 × 10⁻³ 3 3 गेट कॅन्सल, 3 3 गेट कॅन्सल. ओके, हे कळलं. 3 3 गेट कॅन्सल. मग उरलं काय ते लिहून घ्यायचं. 1x म्हणजे x उरला प्लस 3y इज इक्वल्स टू 10. हे इक्वेशन नंबर 2 बनले. ॲज सिमिलर ॲज आपण सेकंडसुद्धा करू तसंच. 2x + 1/4y इज इक्वल्स टू 11/4. मग सेम प्रकारे आपण याला आपण थर्ड इक्वेशन म्हणून नाव देऊ. मग लिहू मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 3 बाय, डिनॉमिनेटरला मला 4 4 सेम दिसत आहे म्हणून मी इथे 4 लिहिलं. इक्वेशन नंबर 3 मी सर्कल करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल इथे. 4 × 2x + 4 × 1/4y इज इक्वल्स टू 4 × 11/4. आता तुम्हाला माहितीच आहे आपण काय करतो. 4 4 गेट कॅन्सल, 4 4 गेट कॅन्सल. आन्सर काय आलं 8x + y इज इक्वल्स टू 11. कळलं? ओके, म्हणजे आपलं इक्वेशन काय झालं बनले आहे 1 2 3 4th इक्वेशन. ओके, नाव आता तुम्हाला इथे काहीतरी वेगळं वापरायचं आहे आणि हे तुम्हाला समजलं
आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे स्ट्रेट स्ट्रेट, काय करणार, काहीच नाही, ॲज इट इज सेम सॉल्व करणार मी तुम्हाला मी इक्वेशन दिलेलं आहे. कोणती इक्वेशन दिलेलं आहे बघा, तुम्हाला दिसतसुद्धा असेल. ॲज इट इज मी तुम्हाला इक्वेशनसुद्धा दाखवते. ही एक इक्वेशन ॲज प्रॉपरली, ही सुद्धा एक इक्वेशन आहे. तुम्हाला दोन्ही इक्वेशन दिसत असतील. आणि मी इथे लिहून देते तुम्हाला इक्वेशन कोणत्या कोणत्या आहे. देअरफॉर x plus 3y is equals to 10 is equal, second equation, 8x plus y is equals to 11, fourth equation. याच्या समोर जर तुम्हाला सॉल्व करता येते हे मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही याच्या समोरचं सॉल्व करा, मी तुम्हाला याचं सॉल्युशन देते. ओके, आपल्याला इथे मी तुम्हाला सॉल्युशन सांगणार होते. तर x plus 3y is equals to 10, x plus y is equals to 11. Multiply the equation number 2. लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 by 8 आणि मग मी 8 या इक्वेशनला 8नी मल्टिप्लाय करून घेणार आहे. त्यानंतर माझं जे आन्सर आले ते तुम्ही बघत असाल. आणि हे चुकी माझ्याच्याने झाली होती आणि तुमच्याच्याने चुकी व्हायला वेळ नाही लागणार. त्यामुळे बघा, मी एकाच्याला मल्टिप्लाय केलं आणि बाकीच्याला राहू दिलं. एकाच एक्सलाच मल्टिप्लाय करून मी सोडून दिली इक्वेशन, पण असं करायचं नाही. मी विसरले होते. त्यानंतर 24y इज इक्वल्स टू 80 आणि ही ॲज इट इज इक्वेशन. तर तुमचा आन्सर 24मध्ये जर तुम्ही काय, म्हणजे मी इथे लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर, कशातून मी सबट्रॅक्ट करणार, इक्वेशन नंबर 4 आहे की ही कोणती इक्वेशन आहे, 5th इक्वेशन आहे. आणि ही कोणती इक्वेशन आहे, 4th इक्वेशन. आता 5th इक्वेशन कशी, कारण की मी याला नवीन इक्वेशन बनवलेलं आहे. याच्यामुळे मी ही इक्वेशन काय बनली आहे, नवीन बनलेली आहे. मग 5 सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 5 फ्रॉम 4. ओके, कारण की 5th वाली मोठी इक्वेशन दिसत आहे म्हणून मी फ्रॉम म्हटलं. आणि सबट्रॅक्ट करून घ्यायची. तर 24मधून हे मला सांगायची गरज पडली नाही पाहिजे, कारण की ते ॲज इट इज तुम्हाला दिसतच आहे काय आहे. तर मायनस, त्यामुळे नो डाऊट की तुम्हाला हे सांगितलं पाहिजे. तर आन्सर येईल तुमचा 23y69. आता याला आपल्याला बघायचं आहे की हे आन्सर बरोबर येते की नाही. ओके, तर मग इथे 23y इज इक्वल्स टू 69. y इज इक्वल्स टू 69/23. तुम्ही जर 23चा टेबल जर बघितला, किंवा तुमच्या असंच लक्षात येतं ना की 2च्या टेबलमध्ये 3 पोझिशनवर काय येतो, 6 येतो. 3च्या टेबलमध्ये 3 पोझिशनवर 9 येतो, म्हणजे दोन्ही 3नी डिवायडेबल आहे. मग त्याला 23 डिवाइड करू शकतो, म्हणून 3 y इज इक्वल्स टू वायची व्हॅल्यू आपल्याला 3 भेटली. इक्वेशन पुट आपण करणार आहोत y इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन नंबर 1, कारण की सोपी आहे. आणि आपलं जे आन्सर आहे एक्सची व्हॅल्यू ती भेटलेली आहे. आणि आपण लिहून घेणार इथे सॉल्युशन. काय लिहिणार, सॉल्युशन काय आहे आपलं, सॉल्युशन x आणि y इज इक्वल्स टू 1 अँड बघा काय आहे, 3 आहे. मग इथे काय लिहिणार, 3. ओके, असं लिहिलं तरी चालेल, फक्त सॉल्युशन त्यांना शेवटी दाखवायचं आहे. आता नेक्स्ट फॉर्म सॉल्व करूया ना. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. तर इथे तुम्हाला मी हे हॉरिझॉन्टली वर्टिकली अरेंज करून घेते. 499 101x plus 99y इज इक्वल्स टू 501. मी हे क्रोनॉलॉजिकली आणि
या म्हणजे वर्टिकली हॉरिझॉन्टली अरेंज केलेला आहे आणि तुम्हाला इथे सिक्वेन्स दिसत असेल, एक सिक्वेन्स की अल्टरनेट आहे. 99x आहे, 99y आहे, 101y आहे, तर 101x आहे. म्हणजे काहीतरी अल्टरनेट दिसत आहे, इंटरचेंज दिसत आहे, अपोजिट दिसत आहे. तर हे सॉल्व कसे करायचे सम, तर याच्यामध्ये ASA हे एक फॉर्म्युला आहे. काय आहे ASA? हा एक काय आहे फॉर्म्युला आहे ASA. एकदा ॲड, एकदा सबट्रॅक्ट, एकदा ॲड. म्हणजे ॲड, सबट्रॅक्ट, ॲड, 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 सबट्रॅक्ट, ॲड. ओके, ॲड, सबट्रॅक्ट, ॲड. मग त्यानंतर आपण याला काय करून घेऊ, ॲड, सबट्रॅक्ट, ॲड. कसं करणार बघा, मी इथे काय लिहून घेणार, ॲडिंग बोथ साईड, ॲडिंग बोथ साईड हे लिहून घेणार आणि याला काय करणार, ॲड करणार. बघा ॲड केल्यावर काय आलं, 200x + 200y = 1000. मग मी काय करणार, याला 200 कॉमन काढणार. तुम्हाला माहिती आहे कॉमन काढायचं कसा, की ते दोन्हीकडे सेम सेम दिसत आहे मला, म्हणून मी 200 काय काढला, कॉमन काढला. आणि x आणि y डिफरंट आहे म्हणून x + y = 1000. मग मी काय लिहिणार इथे, x + y = हा इकडे मल्टिप्लिकेशनला, इकडे जाऊन डिव्हिजनला जाईल. 0 0 गेट कॅन्सल. हे तुम्हाला अजून एकदा सांगते, 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल. 2 राहिला, 10 राहिला, 2 1 चा 2, 2 5 चा 10. म्हणजे आन्सर काय आलं, 5 आला. ओके, तर ही तुमची इक्वेशन नंबर राहील. काय राहील तुमची इक्वेशन नंबर, ही तुमची इक्वेशन नंबर राहील x + y = 5. ही तुमची इक्वेशन नंबर राहील. 1 2 3 इक्वेशन राहील. ओके, हे कळलं तुम्हाला, ती इक्वेशन भेटली, इक्वेशन नंबर 3 ॲज इट इज. तुम्हाला आता इथे सेम करायचं की ते तुम्हाला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट बोथ साईड, तिथे आपण ॲडिंग बोथ साईड लिहिलं होतं, ते सबट्रॅक्ट बोथ साईड. मग आपण सबट्रॅक्ट करून घेतलं, मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस. मग 499 मधून 501 काढाल तर तुम्हाला -2 भेटेल. ओके, मोठ्या नंबरची साईन मायनस आहे आणि 2 आन्सर भेटेल. आणि त्यानंतर हे मोठी संख्येमधून लहान संख्या काढली आहे म्हणून इथे प्लसच येईल. आणि हे त्यानंतर तुम्ही -2 जेव्हा बाहेर काढाल तेव्हा तुम्हाला x + y = -2. ओके, x + y = -2 आणि -2. मग तुम्ही याला कॅन्सल जेव्हा कराल तुम्हाला 1 भेटेल व्हॅल्यू. त्यानंतर बघा इथे काय झालेलं आहे, इथे झालेलं आहे x + y. मग x + y = काय आलं, 1 आलं. मायनस मायनस कॅन्सल झालं इथे. ओके, 1 आलं. मग याला तुम्ही या इक्वेशनला नाव काय द्याल, या इक्वेशनला नाव त्याला 3 दिलं, याला काय देणार, 4 देणार. ओके, 4 देणार. आता आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे. इक्वेशन काय भेटलेलं आहे, 3 आणि 4 इक्वेशन भेटलेलं आहे. तर सायमल्टेनियसली सॉल्व करायचं आहे. सेम प्रोसेस, ॲडिंग, सबट्रॅक्ट ते लिहून घ्यायचं. इथे काय लिहिणार मी, इथे सबट्रॅक्ट. काय लिहिणार, सबट्रॅक्ट, कारण की इथे सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4 फ्रॉम 3. ओके, मग मी 3नी सबट्रॅक्ट करून घेतलं. त्यानंतर आन्सर माझं बघा काय आलं, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे आता फटाफट, म्हणून मी तुम्हाला सॉल्व करून दाखवत नाही आहे. ओके, आणि आन्सर तुमचं फटाफट येईल हे मला माहिती आहे. ते काय होईल, डायरेक्टली कॅन्सल. त्याच्यानंतर इथे सुद्धा आहे, म्हणजे 2y = हे. आणि आन्सर काय आलं, 2 तुमचं वायची व्हॅल्यू, पुट वायची व्हॅल्यू 4 इक्वेशनमध्ये टाकली की तुम्हाला याची व्हॅल्यू हे भेटेल. मग तुम्ही लिहिणार सॉल्युशनमध्ये, सॉल्युशन x y = 3 आणि वायची व्हॅल्यू काय आली, 2. तुम्हाला जर क्रॉस चेक करायचं आहे तर हेच इक्वेशनची व्हॅल्यू तुम्ही यापैकी कोणत्याही याच्यामध्ये टाकून बघायची, तुम्हाला आन्सर हेच भेटेल. काय भेटेल तुम्हाला आन्सर, हे भेटेल. एक तर तुम्ही या इक्वेशनला टाकली तर हे भेटेल, या इक्वेशनमध्ये टाकली तर हे भेटेल. ओके, सो आणि तुमचं जे नेक्स्टवालं सम आहे ते तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे मी. कोणतं आहे तुमचं नेक्स्टवालं सम, हे आहे तुमचं नेक्स्टवालं सम, ते तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे.
आणि समजा जर तुम्हाला त्याचा आन्सर बघायचंच असेल तर मला तुम्ही सांगू शकता की ते सॉल्व करून द्या म्हणून, किंवा माझ्याजवळ जर याचा आन्सर तुम्हाला प्रिपेअर्ड असेल तर मी तुम्हाला ते सॉल्व करून देईलच. ओके, सो बाय फॉर टुडे and for prepared with, we are going to prepared with our next practice set, that is 1.2. okay, so bye.